छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून अनुसूचित जाती आरक्षण बचाव जन आंदोलन समितीच्या वतीने कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकाचे सामूहिक वाचन 6 जूनला कोल्हापूर येथील बिंदू चौक येथे करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे निमंत्रक उत्तम कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। आमदार संजय गायकवाड यांनी या पुस्तकाच्या शीर्षकावरून आक्षेप घेतल्यानंतर कोल्हापुरात जाहीररित्या या पुस्तकाचे वाचन केले जाणार आहे। 100 वर्षानंतर RSSला सत्तेचे बळ आले असल्याचे सांगत या वैचारिक लढ्याला कोल्हापुरातून सुरुवात होईल असे पार्थ पोळके यांनी सांगितले। तर उत्तम कांबळे यांनी अभिनेता राहुल सोलापूरकर आणि तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते तेव्हा आमदार संजय गायकवाड कुठे होते असा सवाल केला आहे। शनिवारी सायंकाळी 4 वाजता बिंदू चौकात 5000हून अधिक लोक या पुस्तकाचे वाचन करणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। या ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये पुस्तकाचं वाचन करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातलेच सर्व संघटनेचे, सर्व संस्थांचे, परिवर्तनवादी असतील, आंबेडकरवादी असतील, बहुजन समाज असेल, वेगवेगळे पक्ष असतील, सर्वच छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर प्रेम करणारे हजारो लोक 6 तारखेला बिंदू चौकामध्ये इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। छत्रपती शिवाजी राजा कोण होता या संदर्भात पुस्तकाचं वाचन तर होईलच, पण कोल्हापूरच्या जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये संपूर्ण भारताला माहीत आहे की पहिल्यांदा जे ठिणगी पडती ती कोल्हापूरच्या छत्रपती शाहूराजाच्या नगरीमधून पडती आणि मी असं म्हणेन की 6 जूनला निश्चितपणे ही ठिणगी पेटून उठेल। यावेळी सुभाष देसाई, बाळासाहेब भोसले, सुभाष रामुगडे, सोमनाथ घोडेराव, रमेश कांबळे, अनिल मामाने, रघुनाथ मांढरे आदी समितीचे पदाधिकारी उपस्थित होते। बिपिनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र।